Saili Kale. I am Saili Suresh Kale from Shriram Vidyalaya Kada, 9th standard. Today I am going to teach you third chapter of our syllabus in part number 2. The name of the chapter is Useful and Harmful Microorganism. म्हणजे उपयोगी सूक्ष्मजीव आणि उपद्रवी सूक्ष्मजीव आपण पाहणार आहोत. First of all, we see the introduction part of this chapter. Then we started this chapter. First of all, we see the introduction part. Then we clear some concept. Then we started the chapter. First of all, we understand what is meant by microorganism. Then what is meant by microorganism? In Marathi, it said that microorganism is सूक्ष्मजीव. The organism which can be seen by under the electron microscope is called as microorganism. The organism which can be seen by under electron microscope is called as microorganism. म्हणजे पृथ्वी तलावर असणारे असे सजीव की जे फक्त आपण अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली पाहू शकतो, त्या सजीवांना मायक्रोऑर्गॅनिझम असे म्हणतात. मग हे सर्वप्रथम मायक्रोऑर्गॅनिझम ही कॉन्सेप्ट जगासमोर किंवा विश्वासमोर सगळ्या सायंटिस्ट समोर रॉबर्ट हुक व अँथनी हॉल यांनी मांडली. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल in 1665, the Robert Hooke and Anthony Hahn observed some microorganism in the under the electron microscope. म्हणजे 1665 मध्ये रॉबर्ट हुक ज्यांनी सेलचा शोध लावला त्या सायंटिस्टने व अँथनी हॉंग यांनी फर्स्ट ऑफ ऑल 1665 मध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली microorganism यांचं ऑब्झर्वेशन केलं. Then what are the characteristics of this microorganism? The first characteristic of this microorganism is that they are very small in size. म्हणजे ते इतके लहान असतात की ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, म्हणूनच त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात. They are very small in size. Size measured by micrometer. म्हणजे त्यांची जी काही साईज आहे, जे मायक्रोऑर्गॅनिझम आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, त्यांची जी काही साईज आहे किंवा ती साईज मोजण्यासाठी मायक्रोमीटर हे एकक वापरलं जातं. मायक्रोमीटर हे विल्यम गॅस्कोन या सायंटिस्टने डिस्कवर केलेलं आहे. द साईज मेजर बाय मायक्रोमीटर म्हणजे जी काही मायक्रोऑर्गॅनिझमची साईज आहे ती मायक्रोमीटर याने मोजली जाते आणि ह्याच मायक्रोमीटरचा शोध जो काय विल्यम गॅस्कोन या सायंटिस्टने लावलेला आहे. They are also called as microbes. म्हणजे मायक्रोऑर्गॅनिझमला इन द शॉर्ट लँग्वेज आपण त्यांना मायक्रोब्स असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे I repeat my point. The organism which can be seen by under electron microscope is called as microorganism. म्हणजे जे मायक्रोऑर्गॅनिझम किंवा जे सजीव आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही, ते सजीव पाहण्यासाठी फक्त मायक्रोस्कोपची किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज असते. त्या सूक्ष्मजीवांना microorganism असे म्हटले जाते. Then first of all, Robert Hooke and Anthony Hahn observed the microorganism under the electron microscope in 1665 in Royal Society. Then what are these characteristics? First characteristic is that they are very small in size. म्हणजे त्यांचा आकार जो असतो तो खूप लहान असतो. साईज मेजर बाय मायक्रोमीटर म्हणजे त्यांची जी काही साईज आहे ती मायक्रोमीटरने मोजली जाते आणि मायक्रोमीटर चा शोध जो काय विल्यम गॅस्कोन या सायंटिस्टने लावलेला आहे. दे आर ऑल्सो कॉल्ड एज मायक्रोब्स. म्हणजे त्यांनाच इन द शॉर्ट लँग्वेज आपण मायक्रोऑर्गॅनिझमच्या जागी मायक्रोब सुद्धा म्हणू शकतो. देन व्हॉट इज मायक्रोबायोलॉजी? सूक्ष्मजीवशास्त्र. द ब्रांच ऑफ सायन्स डील्स विथ द स्टडी ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम अँड देअर ॲप्लिकेशन. म्हणजे ज्या विज्ञानाच्या ज्या शाखेमध्ये किंवा ज्या संस्थेमध्ये फक्त मायक्रोऑर्गॅनिझमचा म्हणजे सूक्ष्मजीवांचा आणि त्यांच्या ॲप्लिकेशनचा स्टडी केला जातो, त्या संस्थेला किंवा त्या शाखेला मायक्रोबायोलॉजी असे म्हणतात. देन अँथनी हॉर्न he is a father of modern microbiology. Then the types of microorganism divided into two types. First type is useful microorganism and second is harmful microorganism. First is useful microorganism
microorganism. First is useful, second is harmful. First is useful, and second is harmful. Then what is meant by useful microorganism and what is meant by harmful microorganism? The organism is useful for human life is called as useful microorganism. म्हणजे जे सूक्ष्मजीव ह्युमन बीइंग साठी किंवा मानव जातीसाठी उपयुक्त असतात त्यांना युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम म्हटलं जातं. व द ऑर्गॅनिझम विच कॅन अफेक्ट द ह्युमन लाईफ अँड स्प्रेड डिसीज, म्हणजे जे ऑर्गॅनिझम मानवाचं आयुष्य विस्कळीत करतात व मानवामध्ये रोग स्प्रेड करतात त्या ऑर्गॅनिझमला हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम किंवा हार्मफुल microbes असं म्हटलं जातं. Then what are the example of useful microorganisms? First example is lactobacilli. Lactobacilli used for milk converted into yogurt. म्हणजे जर आपल्याला दुधाचं दही बनवायचं असेल तर लॅक्टोबॅसिली या बॅक्टेरियाचा उपयोग केला जातो. Then rhizobium present in root nodules of leguminous plant. They supply nitrate and amino acid to the plant. It is useful for the plant. Third is the yeast is used for making some types of breads. Then it is some example of useful microbes. Then second is harmful microorganism. Then what is meant by harmful microorganism? The organism which can affect the human life and spread disease is called as harmful microorganism. म्हणजे जे मानवाचं आयुष्य विस्कळीत करतात व मानवाचं आयुष्य विस्कळीत करतात व त्यांच्यामध्ये रोग पसरवतात त्या ऑर्गॅनिझमला हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल व्हायरस, बॅक्टेरिया, सम टाइप्स ऑफ व्हायरस, सम टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, फंगस, क्लोस्ट्रिडियम एक्सेट्रा. क्लोस्ट्रिडियम इज स्पॉइल द फूड. म्हणजे आपण जे अन्न शिजवतो ते जर खराब झालं तर असं म्हणायचं की त्यामध्ये क्लोस्ट्रिडियमची संख्या म्हणजे क्लोस्ट्रिडियमची ग्रोथ वाढलेली आहे. जर क्लोस्ट्रिडियमची ग्रोथ एखाद्या सबस्टन्समध्ये वाढली तर ते अन्न खराब होतं व ते आपण खाल्लं तर आपल्याला डिसीज होऊ शकतो. इट इज सम इंट्रोडक्शन पार्ट ऑफ दिस चॅप्टर. टुडे वी सॉ द इंट्रोडक्शन पार्ट ऑफ दिस चॅप्टर. वी स्टार्टेड our chapter tomorrow. Thank you.